नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांचे सगळे पालक. यावरती म्हणजे मागे 2 ते 3 व्हिडिओ मी घेतलेले आहेत. मुलींना मोफत शिक्षणाबाबतचे किंवा कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाबाबतचे 2 जी आर आलेले आहेत. बरं ते जी आर थोड्या अंतराने लगेच आले. 8 जुलै 19 जुलैला आलेले. सो या जी आरमध्ये सांगितलं आहे की व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना त्यातल्या मुलींना 100% ऑफ 100% सवलत आहे. फी घ्यायची गरज नाही. तरीसुद्धा काही पालकांचे, काही विद्यार्थ्यांचे मला मेसेज आणि कॉल आहे. काही पालकांचे कॉल अटेंड करू शकत नाही मी. काहींच्या मेसेजला रिप्लाय देऊ शकलो नाही मी. काहींना जी आर पाहिजे तर जी आर काहींना दिले, काहींना द्यायची राहिली असेल माझ्याकडून. पण बरेचसे कॉल आल्यानंतर आमच्या टीमने याच्यावरती सर्व्हे केला. बरेचसे मेसेज पण आले आमच्या टीमकडे, कॉल पण आहेत. याच्यावरती परत पुढे काय, याच्यावरती ॲक्शन काय घ्यायची? तर थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून असा जर प्रश्न किंवा अशी जर प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल, तुमच्या पाल्याला येत असेल किंवा स्वतः विद्यार्थ्याला हे प्रश्न भेडसावत असतील, म्हणजे काय की कॉलेज तुमच्याकडे फी मागत आहे. कॉलेज हे जी आर मानतच नाही. कॉलेज म्हणतं आम्हाला माहीतच नाही. कॉलेज म्हणतं आमच्यापर्यंत ही माहिती आलेलीच नाही आहे. आम्हाला अशा सूचना आलेल्या नाही आहे. आम्ही जी आर पाहू शकत नाही. आम्ही जी आर पाहणार पण नाही. आमची फीस भरा, नंतर पुढे काय ते बघू आपण. असे बरंचसं अट्टहास करून कॉलेजांच्या मागे लागले. इव्हन दो कॉलेजने काही जणांना डायरेक्ट मेसेज पण दिला आहे, तुम्ही जर फीज नाही भरली तुमचं ॲडमिशन आम्ही कॅन्सल करू. 2 दिवस वेट करू, नंतर तुम्हाला घेणार नाही वगैरे वगैरे. ह्या भीतीपोटी बऱ्याचशा पालकांनी फीज पण भरलेली. बरेचसे पालकांना फी भरणं परवडत नसेल, नाही पण इकडून तिकडून उसने आणून सुद्धा फी भरलेली आहे. सो मग नक्की काय आहे? गव्हर्नमेंट जी आर काढतं. जी आर हा कुणासाठी असतो की फक्त एंटरटेनमेंटसाठी काढतात? फक्त आम्ही दाखवतो आम्ही जी आर काढून सगळ्यांना फ्री केलंय. पण ॲक्च्युली ग्राउंड लेवलला हे होतं का? ग्राउंड लेवलला खरंच त्यांना मोफत शिक्षण मिळतंय का? काय चाललंय नेमकं? बरं, या शिक्षण संस्था ह्या नेमक्या कोणाच्या अंडर काम करतात? कोणच ऐकतात? आपले शिक्षण मंत्री, शिक्षक काय म्हणूया आपण जिल्हा लेवलला असतात. शिक्षण मंत्री असेल, राज्य लेवलला शिक्षण मंत्री असेल किंवा संबंधित एज्युकेशन ऑफिसर असतील. हे सगळे नेमके ह्या जी आरचा अर्थ का समजून घेत नाहीये किंवा समजून का सांगत नाही? आम्हाला जर समजत असेल समजून सांगा. मग थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की हे 2 जी आर आहे. 8 जुलै 2024 19 जुलैचा आहे. व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे काय? कॉलेजचे म्हणणे काय आहे? आणि कॉलेज ऐकत नसेल तर विद्यार्थ्यांनी, पालकांनी काय करावं मी या व्हिडिओमध्ये सांगतो. फॉलो करा तुम्ही त्याला. आता बघा, थोडक्यामध्ये हे आहेत प्रॉब्लेम. कॉलेजांना निर्णयाची सविस्तर माहिती नसल्याने मुलींना 100% शुल्क सवलत देण्यात अडचण येत आहे. कॉलेजलाच माहिती नाही आहे की नेमकं काय आहे. तेच म्हणतं आम्हाला काही जी आर माहिती नाही आहे किंवा काही आमच्याकडे आलंच नाही आहे. दुसरं काय, परीक्षा शुल्क विद्यापीठाकडून आकारण्यात येत असल्याने त्यात सवलत कशी द्यायची असे ते म्हणतात. कॉलेजवाले म्हणतात की हे आमचं नाही, हे विद्यापीठाला आम्हाला पैसे भरावे लागतात, भरावं लागेल. विद्यापीठाकडून आम्हाला तसं काही आलंच नाही आहे, तर आम्हाला पैसे द्यावं लागेल ना. मग हे पैसे कोण देईल असं त्यांचं म्हणणं आहे. कॉलेजांना शुल्क प्रतिपूर्ती रक्कम कधी मिळणार? कॉलेजचं म्हणणं आहे नाही होत नाही, इथून मागे होत नव्हतं, होत होतं पण आता नाही होतंय किंवा त्या कॉलेजची आर्थिक कंडिशन अशी आहे की मुलांनी फी भरल्यानंतरच ते कॉलेज चालू शकतं. मग अशा कॉलेजला गव्हर्नमेंटकडून जर फीज रिफंड होऊन आली नाही तर कॉलेजनी काय करायचं असं त्यांचं म्हणणं आहे. मुलींना मोफत प्रवेश दिल्याने कॉलेजांना आर्थिक नियोजनात गडबडल्याचे चित्र असं कॉलेजवाले सांगताय काही पालकांना स्पष्ट. शिष्यवृत्तीची रक्कम वेळेत न मिळाल्यास प्राध्यापक कर्मचाऱ्यांचं वेतनाचं काय? असे पण प्रश्न कॉलेजच्या पुढे पण आहे, सध्या पालकांच्या पुढे, विद्यार्थ्यांच्या मुलींच्या पुढे आहेत. आता वन बाय वन तुम्ही बघितलं असेल, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात, ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आपले माननीय चंद्रकांत पाटील हे त्यांचे मंत्री आहेत ह्या डिपार्टमेंटचे. त्यांनी आता एक मीटिंग पण ठेवली बघा, आता काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये त्यांचं पत्रकार परिषद पण याच्यावरती ठेवली त्यांनी. आणि ह्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात ना, इथे पहिलंच दिलं त्यांनी, ट्युशन अँड एक्झाम फी विवर फॉर गर्ल स्टुडंट, अॅन्युअल इन्कम बिलो दॅन 8 लाख असं डायरेक्ट त्या वेबसाईटच्या समोरच ठेवलंय. मग नेमकं काय आचारसंहिता लागणार आहे की निवडणूक येणार आहे म्हणून ठेवलंय नेमकं आम्हाला कळत नाही. मग जर हे जर जी आर पण काढलाय तुम्ही, आम्हाला द्यायलाच पाहिजे. आता जी आर तुम्ही बघितला तर 8 जुलैचा जी आर आहे. त्यात मी ऑलरेडी हा जी आर घेतलाय, तुम्ही व्हिडिओ बघा त्याचा. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश देणारा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, त्यानंतर SCBC, OBC मुलींना शिक्षण शुल्क प्रशुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर. 8 जुलै नंतर लगेच जी आर आला. कधी आला? 19 जुलैला. त्यात काय सांगितलं त्यांनी? EBC, EWS, SCBC, OBC पात्र विद्यार्थी विद्यार्थिनींकडून प्रवेशावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेण्याबाबत, शैक्षणिक संस्थांनी न घेण्याबाबत तरी घेताय हा जी आर दाखवून पण 19 जुलैच्या याच्यात काय सांगितलं बघा. ह्या जी आर मध्ये 19 जुलैच्या जी आर मध्ये सांगितलंय काय, ह्या सगळ्या प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना
त्यातल्या मुलींना कोणती फी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेपोटी प्रतिपूर्ती करण्यात येते. मग या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी ऍडमिशन घेतात बघा त्यांनी काय सांगितलंय, मुले व मुली शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काच्या 50% रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येत होती. परंतु आता मुले मुली सांगितलं, वाचा क्रमांक 2 येथील शासन निर्णयाद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित वरील वर्गातील मुलींना शैक्षणिक वर्ष 24-25 पासून 50% ऐवजी मुलींना दिलंय 100% सूट. मुलांना 50% आहेच, मुलींना 100% शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. म्हणजे सरकार यांना पाठवणार आहे, यांना फक्त ऍडमिशन करायचे. पण होतं काय, शाळा कॉलेज म्हणतं की तुम्ही फी भरून टाका, नंतर आले की आम्ही तुम्हाला देऊ. असं चालत नाही, असं चालणार नाही. सो लगेच फी भरणं चुकीचं आहे. आता पालकांना हा प्रश्न आहे, याच्यावर मी ऑलरेडी बोललो, व्हिडिओ घेतला, त्यामुळे जास्त वेळ मी याच्यात घालवत नाही. पण याच्यात तुम्हाला सांगायचं, व्यावसायिक अभ्यासक्रमाला जो नंबर लागतो ना तुमचा, तो कोणत्या कॅप राऊंडने लागतो बघा. सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ज्याला आपण म्हणतो, सेंट्रलाइज आहे ती, त्याच्या थ्रू नंबर लागला असेल तर तो, त्यांनी त्याचा उल्लेख पण केला याच्यामध्ये बघा. त्यात काय सांगितलंय, EWS विद्यार्थ्यांना 100% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे. त्या पात्र विद्यार्थ्यांकडून परीक्षेच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम भरण्याचा आग्रह करण्यात येऊ नये. कोणाला सांगितलंय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे कोणते, EWS, बरोबर का. तसेच ज्या विद्यार्थ्यांना 50% शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, ज्या विद्यार्थ्यांना 50% असेल त्यांना काय, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना 50% शुल्क भरल्यास त्यांना प्रवेश देणे करून पात्र आहे. अशा पद्धतीने शिक्षण संस्थांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची संपूर्ण रक्कम भरावी. कसली, शिक्षण शुल्काची संपूर्ण फी भरावी असा आग्रह धरल्यास किंवा मागणी केल्यास अशा संस्थांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. मग तुम्हाला जर अशा संस्था वापरत असतील, लेखी स्वरूपात एक अर्ज करा, सर असा असा GR असा आहे, असा आहे, पण तरी संस्थेला नाही तुम्हाला फी भरावं लागेल, ठीक आहे, याची NOC तुमच्याकडे घ्या, त्यांना फी भरून टाका, त्यांच्यावरती कारवाई केली जाईल त्यांनी सांगितलंय. मग ती कारवाई कुणाकडे करायची ते पण मी तुम्हाला सांगतो. अशा प्रकारे सूचना दिलेल्या आहे. पुढे दिलेलं त्यांनी काय, बऱ्याचशा तक्रारी विद्यार्थी, पालक, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्याकडून येत आहे. मग संबंधित त्यासाठी यांनी हा GR काढलेला आहे. ओके, आता ह्या GR मध्ये काय सांगितलं बघा, तिसरा पॉईंट ह्या GRचा आहे, महत्वाचा पॉईंट आहे. व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश देताना त्यांच्याकडून शिक्षण शुल्क न आकारण्याबाबत शैक्षणिक संस्थांना खाली प्रमाणे सूचना देण्यात आहे. कोणते, व्यावसायिक कोर्स पण असेल आणि बिगर व्यावसायिक जरी असेल तर दोघांनाही, कुणाला EBC, EWS, त्यानंतर SCBC, OBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना हे दिलेलं आहे. माप आहे, मापच आहे. काय सांगितलंय, केंद्रीभूत प्रवेश तुम्हाला मी आता सांगितलं, कॅप राऊंड थ्रू जर तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला हे व्यावसायिक अभ्यासक्रमाला आणि विहित मार्गाने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाला तुमचं ऍडमिशन घेतलं, जी प्रोसेस आहे त्यांची गव्हर्नमेंटची, त्या आणि ज्या संस्था गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येतात त्यांना हे सगळं काय आहे, शुल्क माफी आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, एखादा विद्यार्थी आहे मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतो कॅप राऊंड, इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन कॅप राऊंड, किंवा बिगर व्यावसायिक कोर्स असेल त्याला घेत असेल राऊंड थ्रू, म्हणजे BCS करत असेल, MBA करत असेल किंवा जे काय कोर्सेस करत असेल त्याला विहित मार्गाने प्रवेश जर निश्चित झाला, नंबर लागला असेल तर त्यांना फी भरायची गरज नाही. मुलींना तर 100% माफ त्यांनी दिलेला आहे. शैक्षणिक संस्थांनी योजनेबाबतची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देऊन, आता हा मुद्दा लक्षात घ्या, हे उलट होत आहे, आपणच त्यांना माहिती देतोय. म्हणजे संस्थेने विद्यार्थ्यांना माहिती द्यायची आहे, पण होतं काय, विद्यार्थी संस्थेला सांगतोय, संस्था ऐकत नाहीये. संबंधित योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना MHA-DBT पोर्टलच्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याबाबत कळवावे असं पण त्यांनी सांगितलंय. आता ही जी वेबसाईट आहे याच्यावर तुम्ही जाऊ शकता, MHA-DBT मध्ये त्याचे सगळं टाकलं त्यांनी, व्यवस्थित टाकलंय, सगळी प्रोसेस टाकली, एकदा समजून घ्या ती प्रोसेस. त्यानंतर परीक्षा शुल्काच्या रकमेचा भरणा करावा असं सांगितलंय मागास. त्यानंतर काय सांगितलं पुढे, महत्वाचं काय, बँक खात्यातील प्रवेश संस्थांनी प्रवेशाच्या वेळी संस्थांनी विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्काचा भरणा करून घेतला असल्यास सदर रक्कम संस्थेने विद्यार्थ्यांना परत करावी. आता हे सगळे GR मी तुम्हाला पाठवले, व्यवस्थित समजून घ्या, याच्यावर व्हिडिओ पण माझे ऑलरेडी झालेले आहे. मग काय करावे, तुमच्या पाल्याचा तुमचा जर ऍडमिशन कॅप राऊंड थ्रू झालाय, तुमचं ऍडमिशन विहित मार्गाने झालंय, ते व्यावसायिक असो अगर बिगर व्यावसायिक कोर्सला असो, जर झालं असेल आणि तुम्ही त्या कॅटेगरीत बसत असाल आणि तुम्हाला ती सवलत ह्या GRने दिली असेल, सगळं समजून घ्या, सगळे GR व्यवस्थित वाचा, नाही समजलं विचारा, तुमच्या आजूबाजूला मार्गदर्शक आहे, कोर्टात तुमचे मित्र वगैरे असतील, लॉयर असतील त्यांना विचारा. पण हा GR तुमच्यासाठी लागू होत असून सुद्धा तुम्हाला जर या सवलतीचा लाभ मिळत नसेल तर याच्यावरती मात्र तुम्ही बोललंच पाहिजे, ऍक्शन घेतलीच पाहिजे. मग काय करायचं आहे, आपल्या परिसरातील विविध संघटना आहे, संस्था आहे,
त्यांना लिखित स्वरूपात अर्ज द्या. त्या अर्जाला जोडून सगळे GRची कॉपी द्या. तुमच्या आजूबाजूला नगरसेवक आहे, इव्हन तो नगरसेवक आहे, तुमचे लोकप्रतिनिधी आहे, MLA असेल, तुमच्या आजूबाजूचा आमदार खासदार असेल, त्यांच्या ऑफिसला जाऊन भेटा, त्यांना लेटर द्या, लिहून पाठवा, मेल करा, कॉल करा. हे केल्याशिवाय होणार नाहीये. फक्त GR काढून मोकळं होऊन चाललात, पण सर्वसामान्यांना याचा फायदा मिळतोय का हे बघायला जर तुम्ही तयार नसेल, आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. मेल तर अवश्य करा. कुठे करा ते पण सांगतो. लोकप्रतिनिधी असेल मार्फत अर्ज विनंती तुम्हाला करावी लागेल आणि शिक्षण विभागाला मेल किंवा कॉल पण करा. मग कुठे करायचं आहे तुम्हाला मी ते पण ॲड्रेस देतो बघा. ही शिक्षण विभागाची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर तुम्ही गेलात, इथे बघा हेल्पलाईन नंबर दिला बघा. इथे हा हेल्पलाईन नंबर स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर इथे तुम्हाला हेल्पलाईन तिकीट लिंक दिलेली आहे. इथे तुम्ही जाऊन तुमचं क्युरीज पण मांडू शकता. ह्या डिपार्टमेंटचे मिनिस्टर आहे श्री चंद्रकांत पाटील सर. बाकीचे आपले हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेच. कॉन्टॅक्ट नंबर बघा, अजून दुसरा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि त्यांचा ॲड्रेस पण दिला इथे. तुम्ही इथे लेटर पण पाठवू शकता. शक्यतो लेटर म्हणून मेल पाठवा त्यांना. मेल पण केला पाहिजे आपण. कुठे करायचं ते पण सांगतो तुम्हाला मी. बघा आत्ताची न्यूज आहे 7 ऑक्टोबर 2024ची न्यूज आहे. मुलींच्या मोफत शिक्षणाची अडचणी दूर कधी होणार? उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या प्रश्नांची उत्तरं देणार. कधी? हा कार्यक्रम ते घेत आहे पुण्यामध्ये. जर पालक तुम्ही पुण्यामध्ये असाल तर अवश्य या इथे जा. 10 ऑक्टोबरला गुरुवारी बघा, 10 ऑक्टोबरला पुण्यात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तुम्ही जाऊन हे प्रश्न त्यांना विचारू शकता. मटाने महाराष्ट्र टाइम्सने हे आयोजन केलेलं आहे. मुलींच्या मोफत शिक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी होताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. प्राचार्य, संचालक, कुलगुरू यांनाही याबाबतची काही प्रश्न पडली आहेत. या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी मठाच्या व्यासपीठावर पाटील सर येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मुलींच्या उच्च शिक्षणाचे प्रमाणपत्र 37% 50% न्यायचे आहे. त्याला बळ देण्यासाठी राज्य सरकारने पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना शिक्षण शुल्कात तसेच परीक्षा शुल्कात 100% शुल्क सवलत घेण्याचा निर्णय 24-25 शैक्षणिक वर्षापासून घेतलेला आहे. डिप्लोमा असेल तरी आहे, डिग्री असेल तरी आहे, पदव्युत्तर पदवी PG असेल तरी, अशी मठाने न्यूज दिलेली आहे. तुम्ही हजर राहा. तुम्ही वेबसाईटला जर गेलात, ही ईमेल ID बघा त्यांचा school.dhepune@geo.in यावरती मेल करा. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना सगळे व्यवस्थित मराठीमध्ये लिहा आणि मेल करा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथे अजून एक दिला बघा 020 297 07 098. ही एक वेबसाईट आहे त्यांची आणि तो मेल ID आहे. ह्यावरती मेल करा तुम्ही. कुठे? पुण्याला पाठवायचा. त्यांच्या वेबसाईटला गेला तर त्यांनी हे नोडल अधिकारी पण दिले बघा. तुम्ही यांना डायरेक्ट कॉल पण करू शकता. विभागानुसार आहे, कॉल करा ना डायरेक्ट, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांच्या ऑफिसचे नंबर आहे बघा इकडे. ऑफिसचे नंबर, त्यांचे पर्सनल नंबर पण दिलेले आहे. आणि सहाय्यक नोडल ऑफिसर, नोडल अधिकारी आहे आणि सहाय्यक नोडल अधिकारी यांचे नाव बघा. मुंबई रिजनमध्ये असाल तर यांना कॉल करा. पुण्यामध्ये असेल यांना कॉल करा. पनवेल रिजन आहे, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, जळगाव असेल, बघा यांचे नंबर आहे. वेबसाईटला दिले त्यांचे, तेच मी तुम्हाला दाखवतोय. कॉल करा डायरेक्ट. बघा आपल्याला एखादी गोष्ट समजत नाहीये, आम्ही करतोय प्रयत्न पण आम्हाला मिळत नाही. आमचं जर चुकत आलं तर आम्हाला सांगा, कॉल करून विचारा आमचं चुकतंय काही, आमचं असं आहे, माझ्या मुलाचं असं ॲडमिशन आहे, असं राऊंड थ्रू नंबर लागलाय, असं आहे, बिगर व्यावसायिक कोर्स आहे, तुम्ही आम्हाला उत्तर सांगा. कारण आम्हाला कॉलेजवाले काही जुमानत नाहीये. तगादा लावलाय त्यांनी डायरेक्ट फी भरा आणि ॲडमिशन कॅन्सल करू. सो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे नंबर आहे बघा. जळगाव, पुढे छत्रपती संभाजीनगर आहे, नांदेड आहे, अमरावती आहे, नागपूर आहे. हे नोडल अधिकारी आहे, हे सहाय्यक नोडल अधिकारी आहे. त्यांच्या ऑफिसचे नंबर आहे. कुठेही कॉल करा. त्यांचे पर्सनल नंबर पण दिले मला वाटतं. हे पर्सनल नंबरच असेल किंवा ऑफिशियल नंबर असेल. मोबाईल नंबर दिले डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता त्यांना, विचारा कॉल करून. आता यांचे उत्तर जर असे आले आम्हाला माहित नाही तर मग अवघड आहे. डॉक्टर शैलेंद्र देवळानकर, शिक्षण संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडनं हे आलेलं साईन केलेलं हे नोडल अधिकाऱ्यांचा नंबर आहे. काही प्रश्न उत्तर आहेत बघा. म्हणजे प्रश्न विचारले, राज्य शासनाने उच्च शैक्षणिक घेणाऱ्या मुलांच्या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत केले, खरे आहे का? होय, हे खरे आहे. हे कुठे आहे प्रश्न उत्तर? त्यांच्या वेबसाईटलाच आहे. याची PDF माझ्याकडे आहे, तुम्हाला पाठवून देतो. की तुम्ही कॉल मेसेज करा आमच्या टीमला, तुम्हाला पाठवतील. ही पूर्ण PDF आहे. भरपूर प्रश्न आहे. त्या प्रश्नांची उत्तर त्यांनी दिलेलं आहे. कोणी? ह्या मंत्रालयाने, डिपार्टमेंटने दिलंय, महाराष्ट्र राज्य. तो याच्याबद्दल तुम्ही काय करू शकता, 88-88-25-61-17 वरती कॉल करा, त्यांना मेसेज करा, हे पाठवतील. किंवा ॲप डाउनलोड करा. माझा नंबर तुमच्याकडे आहेच, मला मेसेज टाका, मी तुम्हाला पाठवतो. फक्त कधी कधी उत्तर द्यायला मला जड जातं. आमची टीम मात्र तुम्हाला लगेच उत्तर देईल. त्यांना कॉल करा तुम्ही. ओके. सो तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अजून तुमचे काही प्रश्न असतील पालक म्हणून, पाल्य म्हणून, तर नक्की कमेंटमध्ये प्रश्न टाका. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.